मानवाने आपल्या जीवनामध्ये जर भगवंताकडे काही मागायचं असेल तर कुंती मातेनं जे मागितलं ना ते मागा कधीतरी भगवंताकडे. कुंती मातेनं सांगितलं कन्हैया मागणार आहे तुमच्याकडे, देणार तुम्ही? कन्हैयानं सांगितलं वचन देतो, काय पाहिजे बोला. कुंती मातेनं काय मागितलं ऐका. की विपदो संतो न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनो यस्या अपुनर्भवदर्शनम्. कुंती माता भगवान परमात्म्याकडे मागतात ऐका. भगवंताला सांगितलं कन्हैया द्यायचाच असेल ना तर एकच गोष्ट द्या. काय? आमच्या जीवनामध्ये शाश्वत दुःखाची प्राप्ती करून द्या. सुखाची नाही मागितली, सुख नाही मागत कुंती माता. कुंती मातेनं सांगितलं कन्हैया द्यायचंच असेल ना तर कायम स्वरूपी आम्हाला दुःख प्रदान करा, बाकी काहीही नको. कन्हैयानं कुंती मातेकडे पाहिलं आणि सांगितलं माता अहो आयुष्यभर दुःख भोगलं तुम्ही. ज्या घरी जन्माला आला बापाचं सुख तुम्हाला प्राप्त झालं नाही. काही वर्षामध्ये तुमचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर पती भेटला तोही पिलियाचा मरीज, जो तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही असा पती प्राप्त झाला. काही दिवसानंतर पतीही मरण पावला, विधवा आयुष्य जगावं लागलं. ते दुःख काय कमी होतं? ह्या कौरवांनी कपट नीती करून तुमचं संपूर्ण राज्य बहाल करून घेतलं. 11 वर्ष, 1 वर्ष अज्ञातवासामध्ये असे 12 वर्ष तुम्हाला वनवास भोगावा लागला. आणि वनवासात असताना सुद्धा या कौरवांनी प्रत्येक दुसऱ्या दिवशी काही ना काहीतरी संकट तुमच्यावरती, काही ना काहीतरी आघात तुमच्यावरती करण्याचा प्रयत्न केला. ते दुःख काय कमी होतं माता? भीमाला अनेक पद्धतीने मारण्याचे प्रयत्न केले, विषाचे लाडू खाऊ घातले, हत्तीच्या पायाखाली दिलं गेलं, अशा अनेक पद्धतीने तुझ्या पुत्रांना मारण्याचा प्रयत्न केला. ते दुःख काय कमी होतं माता? तेवढंच नाही, अहो संपूर्ण माझी सेना त्यांच्याकडे प्राप्त झाली, कौरवांकडे. मी फक्त अर्जुनाकडून होतो, मी फक्त पांडवांकडून होतो. या रणसंग्रामामध्ये काहीही होऊ शकत होतं, तुझे पुत्र मारले जाऊ शकत होते. या दुःखातून सावरत असताना सुद्धा आज ज्या वेळेस तू माझ्या समोर उभी आहेस, तुमच्याकडे राज्य बहाल करून तुम्हाला हस्तिनापुराचं राज्य प्राप्त झालं, तुझा पुत्र राजा झालेला आहे, आणि या अवस्थेमध्ये माझ्या समोर उभे राहून तू आज मागतेस तर काय? तर पुन्हा दुःखच द्या म्हणून. आज कुठेतरी सुखाचे दिवस भोगण्याकरिता तुमच्याकडे आले, सुखाचे दिवस आज कुठेतरी तू जन्मल्यापासून पाहतेस, आणि आज पुन्हा मागितलं माझ्याकडे तर दुःखच. दुःख उपभोगून तुझं पोट भरत नाही माता. कुंती मातेनं सांगितलं कन्हैया मी एक गोष्ट प्रखरतेनं जाणली. कोणती गोष्ट? मी जाणलंय की ज्या वेळेस आमच्यावरती संकट आले, ज्या वेळेस आम्ही दुःखात होतो ना कन्हैया, त्या वेळेस तो आमच्या पाठीशी उभा राहिला. आणि सांगू कन्हैया आज ज्या वेळेस आम्हाला सुखाचा दिवस आमच्या समोर आला ना, आज ज्या वेळेस आम्हाला सुख दिसू लागलं ना, त्यावेळेस तू हात जोडले आणि काकीजी येतो म्हणून निघालास. मी जाणलं कन्हैया की दुःखाच्या कालावधीमध्ये तू सदोदित आमच्या पाठीमागे उभा राहिलास, आणि सुखाचा वेळ आला की तू हात जोडून निघून चाललास. मला एवढं समजलं दुःखाच्या काळात तू आमच्या सोबत आहेस आणि सुखाच्या काळात आमच्या सोबत नाही. आणि जर तू आमच्या सोबत नसेल तर ते सुख आम्हाला काहीच उपयोगाचं नाही. म्हणून कन्हैया आम्हाला विपदो नैव विपद संपदो नैव संपद विपद विस्मरणं विष्णु संपद नारायण स्मृती. आम्हाला दुःख वाटत नाही माता, की ज्या दुःखामध्ये तू आमच्या सोबत येतस ना ते दुःख आम्हाला दुःख वाटतच नाही. पण ज्या सुखात तू आमच्या सोबत नाहीस ना ते सुखही आम्हाला दुःखासारखं आमच्या जीवनात वाचतं. म्हणून की सुख के माथे शिल पडही जो हरि हृदय से जाय. अरे ज्या सुखाच्या काळामध्ये तू आमच्या सोबत नसशील ते सुख आम्हाला काय कामाचं आहे कन्हैया. म्हणून सुख नको, मला पाहिजे असेल द्यायचं असेल तर दुःख प्रदान कर, बाकी काहीही नको. कन्हैयानं दुःख देऊ शकलं नाही, कारण कृष्ण कन्हैयाकडे दुःख देण्याकरिता नाहीच आहे, कारण की तो आनंद सागर आहे. कन्हैयानं सांगितलं मी दुःख देऊ शकत नाही. म्हणून कृष्ण कन्हैयानं काय केलं माहितीये, स्वतः कृष्ण कन्हैयानं स्वतःलाच देऊन टाकलं कुंती मातेला. माता मी इथे राहतो म्हणून काही दिवस अजून हस्तिनापुरामध्ये कृष्ण कन्हैया राहिले.